नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व माझ्या मैत्रिणी, सर्व बहिणी आणि सर्व मित्रपरिवार आणि सर्व भाऊ बहीण आणि माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये बघा खूप मोठे 4 महा अपडेट आहे. लाडक्या बहिणींना आता सरकारकडून महिला दिनानिमित्त खूप मोठे गिफ्ट मिळणार आहे आणि 8 मार्चला महिला दिनाला लाडक्या बहिणींना मोठे मोठे 4 गिफ्ट मिळणार आहे आणि ते सुद्धा 4च्या 4 आनंदाच्या बातम्या आहेत आणि 4 महा अपडेट आहे. तर बघा 8 मार्चला महिला दिन आहे, म्हणजे वुमन्स डे आहे. त्याच्यामुळे जागतिक महिला दिन असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी शासन आता आपलं महाराष्ट्र सरकार खूप मोठे गिफ्ट घेऊन आलेले आहे. आणि काय आहे हे गिफ्ट तर बघा फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही हप्ते तुम्हाला आता याच महिन्यामध्ये 8 मार्चच्या आधीच तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले असतील. खूप मोठी आनंदाची बातमी आहे, खूप मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी. कारण की माझे यूट्यूब फॅमिली आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व माझ्या लाडक्या बहिणी, सर्व मैत्रिणी, माझे भाऊ बहीण, मित्रपरिवार आणि माझे ज्येष्ठ वरिष्ठ आपणा सर्वांचे टेक्निकल सुरेखा 2022 या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी बघा जवळजवळ 32 दिवस झाले, म्हणजे फेब्रुवारी संपूर्ण महिन्याचे 28 दिवस आणि आता आजची आली आहे 4 तारीख, म्हणजे फेब्रुवारीचे 28 दिवस आणि हे 4 दिवस म्हणजे 32 दिवस झाले. सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या फेब्रुवारीच्या हप्त्याची, परंतु अखेर तुमची प्रतीक्षा ही आता संपलेली आहे आणि तुमच्या आता बँक खात्यामध्ये म्हणजे 5 तारखेपासूनच म्हणजे उद्या बुधवारी सकाळपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. फक्त तुम्हाला एकच मला कमेंट करा ताई, सर्व माझ्या मैत्रिणी, सर्व बहिणी, की जसेही तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता येईल तसेही तुम्ही मला लगेच कमेंट करा. हां, कृपया करून तुम्ही मला कमेंट करा की फेब्रुवारीचे पैसे आले किंवा फेब्रुवारीचा हप्ता आला. एवढी तुम्ही कमेंट केली ना तरी खूप आहे माझ्यासाठी. कारण की काय माहिती आहे का, दिलासा मिळतो आम्हाला, थोडासा आम्हाला पण शांती मिळते की चला आपण कधीपासून 32 दिवस झाले आपण वाट बघतोय, व्हिडिओ बनवतोय. आपणही म्हणजे धीर देत असतो ना, आम्ही सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना धीर देत असतो की नाही आता बघा हे असे अपडेट आले, आता तसे अपडेट आले, आता थांबा, आता या तारखेला येईल, आता अमुक तारखेला येईल, आता ढमुक तारखेला तुम्हाला पैसे जमा होतील. अशा पद्धतीने आमचे सुद्धा डोळे सारखे अपडेटकडे लागलेले असते आणि आम्ही सुद्धा सारखे डोळे लावून बसलेले असतो की काय आम्हाला नवीन अपडेट मिळते का, काय आम्हाला नवीन बातमी कळते का, काय आम्हाला नवीन काही समाचार, काही नवीन खुलासा मिळतो का, की फेब्रुवारीचा हप्ता कसा लाडक्या बहिणींना मिळेल. या बाबतीत आम्ही सुद्धा सारखे सगळीकडे डोळे लावून बसतो आणि आम्ही शोधत बसतो की लाडक्या बहिणींसाठी काही नवीन अपडेट आहे का. त्यासाठी सुद्धा आम्ही सुद्धा रक्त आटवतो हो तुमच्यासाठी की आम्हाला काही लवकर नवीन अपडेट मिळत आहे का. जशीही आमच्या हातात अपडेट लागते तसेही आम्ही लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. बघा तर काही नाही, बघा सर्व ताई, सर्व माझे यूट्यूब फॅमिली, तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि त्याला पैसे नाही लागत हो. तुम्हाला फक्त तुमचं एक बोट उचलायचं आणि लाईकच्या बटनवर तुम्हाला टच करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला घंटीचे बटन दाबायचं आहे फक्त, आणि ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट केलं, ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन केलं तरच तुम्हाला सर्व व्हिडिओज तुमच्या चॅनलवर, माझ्या चॅनलचे सर्व व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला सर्व खरे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला कळतील, दिसतील. एवढ्यासाठी ही तुमच्यासाठी विनंती करत आहे. हां, ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करत जा. हां, जसेही तुम्हाला माझा व्हिडिओ मिळतो तसेही लगेच सगळ्यांना शेअर करत जा, कारण की सगळ्या लाडक्या बहिणींना कळेल की काय आत्ताचे अपडेट आहे, पैसे कधी मिळणार आहे, कोणत्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले, आपल्याला कधी येणार. कारण की सगळ्या बहिणी वाट बघत असतात ना, सगळ्या बहिणी वाट बघत असतात. कारण काय, फेब्रुवारीचा महिना संपून गेला पण पैसेच नाही हो. कसं मॅनेज केलं असेल बघा. ग्रामीण भागातल्या महिला आहेत, आपल्या गरजू महिला आहेत, आपल्या गावाकडच्या आपल्या सर्व बहिणी आहेत, तर कसा मॅनेज करत असतील तुम्ही संपूर्ण घर खर्च, भाजीचा खर्च, दुधाचा खर्च, किराणाचा खर्च, मुलांच्या शाळेचा खर्च,
जे काही असेल ते दर महिन्याला दररोज दिवस उगवला की पैसे लागतात. तर सर्व बहिणींनी संपूर्ण महिना चालला गेला, फेब्रुवारीचा पण खर्च कसा मॅनेज केला असेल हे मी समजू शकते, कारण की मी सुद्धा तुमच्यासारखी एक गृहिणीच आहे. त्याच्यामुळे खर्च करायला दररोज पैसे लागतात. म्हणजे ज्या गरजा ज्या आवश्यक आहे त्याच्यासाठी तर पैसे लागतातच. जसं की दूध लागतं, आहे की नाही. दिवस उगवला की चहाला, ज्यांना चहाची सवय आहे त्यांना दूध लागतं. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना सकाळी उठल्याबरोबर मुलांना दूध द्यावे लागतं, आहे की नाही. भाजी आणावी लागते, मुलांना शाळेमध्ये टिफिन द्यावा लागतो, किराणा आणावा लागतो. तुम्ही जर नाही आणला किराणा, तेल, गहू, तांदूळ, साखर जे काय आहे, डाळ जर नाही आणलं तर खाणार काय. तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणी, सर्व माझ्या गावाकडच्या बहिणी, सर्व महिला, सर्व माझ्या मैत्रिणी 32 दिवस झाले वाट बघत होत्या. आणि चला जाऊ द्या, संपला पण एकदाचा फेब्रुवारी महिना. आणि आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये उद्या बुधवारी 5 तारखेपासून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर आठवणीने मला सर्व बहिणी कमेंट करा. जसेही तुमच्या बँक खात्यात पैसे आले तर तुम्ही मला लगेच कमेंट करा पैसे आले, आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघतात म्हणजे मला कळेल की बघा. आता समजा अमरावतीची ताई असेल तर तिने अमरावती पैसे आले, किंवा नाशिक फेब्रुवारी हप्ता आला, तुम्ही किंवा पुण्याहून असाल तर पुणे फेब्रुवारी पैसे आले, असं जरी कमेंट केली तरी खूप आहे हो. म्हणजे काय होतं माहिती का, सर्व बहिणींना दिलासा मिळतो की चला आता यायला लागले बरं का पैसे, आता या बहिणींना मिळाले, आता आपल्यालाही येतील, आज नाही तर उद्या, असं सगळ्यांना एकमेकींना धीर मिळतो. म्हणून त्यांना थोडासा धीर द्या आणि तुम्ही कमेंट करा. तर आता तुम्ही या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहात की आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत, त्या सांगत आहे स्वतः की तुमच्यासाठी काय 4 गुड न्यूज आहे त्या मी आता सांगते हां. तर बघा, पहिली गुड न्यूज आहे की तुम्हाला आता उद्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल. दुसरी गुड न्यूज आहे, दुसरी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता होळीनिमित्त साडी मिळणार आहे. तिसरी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला मार्च महिन्याचा हप्तासुद्धा याच मार्च महिन्यामध्येच मिळणार आहे. आणि चौथी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता लवकरच 2100 रुपयाचा हप्ता हा सुरू होणार आहे. आहे की नाही मोठ्या मोठ्या 4 आनंदाच्या बातम्या. तर इस बात पर तो बनता है भाई, अभी सभी लोग वीडियो को लाइक कर दो, है ना. आणि माझा यूट्यूब परिवार, माझे यूट्यूब फॅमिली चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या हां. तर आता तुम्ही स्वतः बघा, स्वतः ऐका प्रत्येक शब्द की आदिती तटकरे काय सांगत आहे. की काय होतं माहिती आहे का, तांत्रिक अडचणी होत्या, टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, टेक्निकल इश्यूज होते, त्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्याला खूप प्रॉब्लेम आले त्यांना. कारण की लाडक्या अपात्र बहिणी ज्या होत्या ना त्यांना बाहेर काढलं, त्यांना वगळण्यात आलं, त्यामुळे सॉर्ट आऊट करण्यात आलं, आणि सॉर्ट आऊट करण्यामुळे उशीर झाला. फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील, सभापती महोदय असतील, यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे. 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल. आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः लाईव्ह बघितलं, लाईव्ह ऐकलं की आदिती तटकरे काय सांगत आहे की तुम्हाला सर्व हप्ते आता लवकरच मिळणार आहेत. 4 तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या आहेत या व्हिडिओमध्ये. तर कृपया करून हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट करा. तुम्ही जिथून पण व्हिडिओ बघत आहात, उदाहरणार्थ बघा आता पुणे फेब्रुवारी हप्ता आला, नाशिक
फेब्रुवारी हप्ता आला असं तुम्ही कमेंट करा, म्हणजे सगळ्या बहिणींना धीर मिळेल, एकमेकींना दिलासा मिळेल, धीर मिळेल, है ना, विश्वास होईल त्यांना की चला आता यायला लागले बहिणींना पैसे, आता आपल्याला पण येतील. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी कमेंट करा. आणि सर्वांना मला पुन्हा एक नवीन सांगायचं आहे की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला भांड्यांचा संच मिळाला का, तुम्हाला पिठाची गिरणी मिळाली का, तुम्हाला शिलाई मशीन मिळाली का, तुम्हाला पिंक ई रिक्षा मिळाली का, तुम्ही कोणत्या कोणत्या योजनांचा फायदा घेतलेला आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या योजनांसाठी तुम्ही अर्ज केला आणि तुम्हाला कोणत्या योजनेवर व्हिडिओ हवा आहे हे मात्र तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका हां, म्हणजे मी त्यावर लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते. आणि सर्व बहिणी तुमचं सगळं जे काही तुमचं आहे, तुमचं बँक खातं आहे, तुमचं रेशन कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड आहे, हे तुम्ही सर्व अपडेटेड ठेवा. तुम्ही तुमचं ते KYC कंप्लीट करून ठेवा, तरच आता यापुढे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. अन्यथा कोणत्याही लाडक्या बहिणीचं आता म्हणजे त्यांना माफ केलं जाणार नाही. म्हणजे KYC जर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. अशा पद्धतीने आता सर्व नियम हे बदलून गेलेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच.